सध्या बाजारात महागड्या फळांच्या स्टॉलपेक्षा गावोगावी शहरात विकावयास येणाऱ्या रानमेव्याकडे प्रकर्षानं लक्ष जातंय. रानावनातून करवंद, जांभूळ, तुती, आळू आदी काटेरी वनस्पतींची 2 हात करून 4 पैसे पदरी बांधता येतील या आशेनं शाहूवाडी, पन्हाळा या डोंगर भागातील खऱ्या अर्थानं वनवासी असणारे विक्रेते सध्या ग्रामीण आणि शहरी वस्त्यांकडे हा रानमेवा विकत असताना दिसत आहेत. करवंदाची आंबट गोड चव, जांभळाचा रसभरीत आस्वाद, काहीशी तुरट आणि बरीच आंबट असणारी तुती, तसंच जिभेवर विरघळणारे आणि खाताना त्यातील लज्जत वाढवणारे, डोळे मिटायला लावणारा आळू खवय्यांना खाण्यातील स्वर्गसुख देतो यात मुळीच शंका नाही. रानमेव्यांची किंमत सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी नाही. करवंदाचं 10 रुपयास एक माप आणि देशी जांभूळ 60 रुपये पाव किलो आणि मोठ्या आकाराची जांभळं 100 रुपये पाव किलो दरानं विकली जात आहे. जांभूळ घ्या जांभूळ आणि डोंगरची काळी मैना, आता एवढाच महिना अशी साध ऐकू आल्यानंतर खाण्याची इच्छा होते. मात्र जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हात आखडता घ्यावा लागत आहे. या संदर्भात विक्रेत्यांशी संपर्क साधला असता मुबलक रानमेव्यासाठी एप्रिलमध्ये वळवाच्या सरी पडाव्या लागतात. तसा जोरदार पाऊस डोंगर माथ्यावर न झाल्यानं रानमेवा मिळवणं आणि त्यासाठी पूर्ण दिवस वाया जाणं या प्रक्रिया असतात. नैसर्गिक अधिवासात देशी वानाची जांभळं सापडतात, पण त्यासाठी खूप कष्टदायी प्रक्रिया आहे. करवंद तोडताना त्याचा चीक हाताला लागल्यानंतर आणि पूर्ण काळीभोर करवंद टोपलीत घालताना खूप यातायात करावी लागते. ग्राहकांच्या शोधात गावोगावी भटकंती करताना दराची घासाघीस सहन करून आणि वाहतुकीची झळ सोसून खूप कमी पैसे गाठीला राहतात. याची ग्राहक दखल घेत नाही. आता एक वळवाचा पाऊस झालाय तरीही उत्पन्न आणि विक्री याचा ताळमेळ पाहता श्रमाची किंमत मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. सीझनमधील आंब्यांना हवा तो दर देणारे ग्राहक रानमेव्यासाठी मात्र घासाघीस करतात. हे विसंगत चित्र नैसर्गिक अधिवासातील काळ्या मैनेस लाभदायी ठरताना दिसत नाही एवढं नक्की. TV नेक्स्ट मराठीसाठी बोरपाड्याहून श्रीकांत कुंभार.